माय बहीण तर पोट्टाची बहीण गाडी नेते भोसडीचं, पण गाडी पुसत नाही काही नाही, सारे भरून आणून ठेवून देते. एवढ्या मायगा मुलाची गाडी घेतली आहे, जराशी केअर करावं का काही करावं काही नाही, फक्त बस शॉप करायला पाहिजे, साफसफाई करायला पाहिजे गाडीची का काही करायला पाहिजे काही नाही. बापाचा पैसा आहे हरामाचा, आणि हाडावर काय तर नेट पडन. हा, नेट पडलं तर समजते कसं घ्या लागते काय घ्या लागते. पेट्रोल बापाचं, पैसे बापाचे, गाडी बापाचं. माय थोडीशी केअर करायला पाहिजे वस्तूची, तर 8-10 जास्त चालते. केअर करायचं तर काही राहिलंच नाही आहे आता. बस इकडे तिकडे घुमणं आणि बस गाडीचा वस्तूचा धिंगाणा करून ठेवणं. अरे कायसाठी पुसून राहिले म्हटलं गाडी, कायसाठी पुसून राहिले म्हटलं गाडी तुम्हाला? चालले काय म्हटलं चंपाच्या इथं? काय वय म्हटलं, काय गाडी नाही पुसू काय? गाडी पुसून काय जावं लागते ते चंपाच्या इथं? कोणतं जरूर आहे मला चंपाच्या इथं जायची? तुझी अवल्यात पाय ना, वस्तू माई सारं माया सारा धिंगाणा करून आणून ठेवून दिला घरामध्ये. पुसपास नाही करणं काही नाही, काही हाडावर चोटच नाही ना तावल्या अवल्यातच्या. सांगत जाईन त्याला जरासं समजून, आणि मला सांगून राहिले चंपाची तर चालले काय. काढू तुझी चंपा आता. माय तर माया पोरावर शिवून पडते काय? काय बिघडवलं मा पोरानं? तुम्ही कायसाठी नाही मग पुसपास करासाठी नसताय घरामध्ये? काय उन्हाळा तुम्ही गाडी पुसली तर? तुमचीच गाडी होईना, तुमचंच पोरग व्हायचे काय बैकून राहिलं मग केलं तर? हा हा, आता मला तेवढंच कामं राहिले की नाही गाड्या गिड्या पुसायचे. तिथं कसं जाता मग तुम्ही? हा, चंपाचं तोंड पुसासाठी चालले तिथं चंपाच्या घरी तोंड पुसाले. राहिला आपले कामं धंदे टाकले का निघाले तिकडे काय आहे तिकडे तुमचं? हा, आणि घरी थोडंसं काही झालं तर भनभन करता, घेणं न देणं. हा, तिच्या माय भिंत काय बोला या बाय संगणं काय नाही. काय झालं, एक शब्द बोललो तर 10 शब्द बोलते, येऊन पडते व चंपाच बाईचं काय आहे ना काय नाही. होते माई बाई वय ना. अरे बाबा हे सोड, डब्बा झाला आहे का तुया? डब्बा जर झाला असेल तर दे ना बा, मले वावरात जायचं आहे. पयाटीले डवरे फवरे मारायच्या जोडी सांगितली आहे ना म्या. काही तर घरीच अर्ध खोपडं खराब करतो. डब्बा देऊन दे, झाला असेल तर मी वावरात जातो. आणि त्या पोराले पाय, त्याला सांग घरी आला म्हणजे त्याला म्हणा जाय म्हणा तिकडे, ते सोयाबीन टाकतो करून राहिलात हो. पाणी नाही येऊन राहिलं ना काही नाही येऊन राहिलं. कसे दादा पहाटी आहे मायवाले, तर मी डवरे फवरे मारून घेतो. जोड्या सांगितल्या म्या 2. तू मला डब्बा दे लवकर, आणि त्याला सांग पोराले सोयाबीनचं काय करतो तर. नाही तर मग मला तिकडे काही ना काही करावं लागेल, खाली जागा ठेवून काय करन. पोट्ट पाहिलं तर पोट्ट खायचं असं आहे का? बस मी दिल्लीला शिकलो ना, किल्ली लावायला गेला तिकडे दिल्लीमध्ये. बरं करून देतो डब्बा. नाही पोराच्या मागं नको लागले राजोबा. काम आहे आपल्याला त्याच्या संग काही आहे? एकटाच पोरगा आहे, त्याच्या मागं लागून जाता, काम नाही धंदा नाही. माही गलती आहे का? एकच पोरगा आहे तर तुले म्हटलं म्या 1-2 लेकरं होऊ दे म्हणून. तूच तर म्हणे बापा काय नाही आपल्याला एकच पाहिजे म्हणून. मग आता म्हणतो एकुलतं एक आहे बा म्हणून. मग काय ते माही गलती आहे बा त्याच्यात? आता जास्त काही बोलू नका, मी डब्बा करतो आता. काम नाही धंदा नाही, काहीच्या काही बोलत राहता. का गुरुजी कुठं? काही नाही, वावरात चाललो आणि डवरे आहे. अरे शाळेत कोण येईन मग? सांगा बरं तुम्ही सर, तुम्ही जर तिकडे जाल तर शाळेत येईन कोण मग? अरे सर डवरे आहे ना माईवाले, आज डवरे झाले का मग शाळेमध्येच येतो. अरे बरं ठीक आहे. सुट्टी गिट्टी टाकली काय तुम्ही मग, का तसेच चालले? नाही बा, सुट्टी तर टाकली नाही. मग सुट्टी टाकणं तुमचं काम नव्हतं काय? तुमच्या घरची शाळा होय काय ते? हा, पगारही घ्या तुम्ही, तुमचे कामही करा ना, शाळेत कोण येईन मग? बरं आता जर टाकली तर जमणार नाही काय? आता मला एक सांगा, टायमावर कसं जमल सुट्टी टाकायचं? तुम्ही पहिले शाळेत व्हा, शाळेत या, बादमध्ये पाहू आपण काय आहे तर तिथं. शाळेत या पहिले तुम्ही लवकर. हे तुम्हाला समजायला पाहिजे. कालचा रविवार झाला, हा सुट्टी होती, तर सुट्टीच्या दिवशी कामं नाही केले, सोमवारी कामं करून राहिले ते. पहिले या तुम्ही शाळेत या, मीटिंग घेऊ आपण तिथं काय आहे तर, मग त्याच्यानंतर पाहू. बरं सर, येतो शाळेत येतो. बरं ठीक आहे. बरं पाय ऐकून घे तू आता. पोट्ट आलं घरी का त्याला सांग वावरात जासाठी, वावरात पाठव. मी जातो आता शाळेत जातो, सुट्टी गिट्टी टाकतो आणि तिकून येतो. मग घरी येतो, तू डब्बा गिब्बा करून ठेव, मग वावरात जातो. बरं ठीक आहे, करून ठेवतो आणि त्याला सांगून देतो. चला ठीक आहे सर, चला मग तुम्ही तुमच्या मागं शाळेमध्ये येतो मी. हो या तिथं लवकर या बरं. असं आहे
दोन जीवन सांभाळा लागलं म्हणजे वावर पाहू का आता हे पाहू. आता हे जरुरी आहे आणि वावरही जरुरी आहे. पहा मग आमचे व्हिडिओ पहा. आमचे व्हिडिओ जर आवडत असन प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा. चला मग भेटू आपण उद्याच्या भागात.